येतात ना वाडी पांगरमल बिशे वस्ती किंवा देवकर वस्ती लोकसभा गटातून या ठिकाणी सर्व वर्गांना एलईडी दिलेले आहे. नॉनव्हेज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवतोय. आज तारीख आहे 27/7/2026 आणि आज आपण चाललो खोसपूर या गावात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पांगरमल दाखवलं आणि आज आपण चाललो आहोत खोसपूर या गावामध्ये. मागच्या वेळेस आपण इथून राईट टर्न घेतला होता. यावेळेस आपल्याला तेच करायचं आहे, इथून राईट टर्न घ्यायचं आहे. हे खोसपूर गाव. हे गावातील हा दर्गा. एंट्री करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत गावाकडे. या गावची कमान. आपण खोसपूर या गावात आलो आणि आपल्या समोर काही गावातील नागरिक आहेत. बाबा आपले नाव सांगा. ज्ञानदेव माधवराव बिसे. आपण खोसपुरीचे जात ना. खोसपुरी. हे गाव कसं होतं पूर्वी, आता कसं झालंय? गाव पहिलं थोडं साधारण होतं, आता इमारती वाढल्या. इमारती वगैरे डेव्हलपमेंट झाली. आपलं ग्रामपंचायतचं ऑफिसचं काम होऊ राहिलंय. ग्रामदैवताची सुधारणा झाल्या. आता आपण इथं बसलोय. हा कोणता चौक वगैरे काही नाव असेल ना याला? चौकाला नाव नाही, पण इथं बाजार भरतो आठवड्याला मंगळवारी. मंगळवारी बाजार असतो चौकात. आसपासच्या गावातले पण लोक येतात ना. वाडी पांगरमल, आपलं वांजोळी, पांढरी पूल, आपले तुकाई शिंगवळ, हे लोक येतात बाजार. संख्या किती गावची? तरी 3,000. 3,000 का? उदरनिर्वाहासाठी लोक काय काय करतात इथं? उदरनिर्वाहासाठी आम्हाला पांढरी पूलचा पॉइंट ही चांगला. बरीचशी मंडळी पांढरीच्या पुलावर हॉटेलमध्ये इकडे तिकडे जाते. इथं सेंटरिंग काम करणारे बरेचसे कंत्राटदार आहेत, 5-6. त्यांच्याकडे 100-200 लोक मजुरीसाठी गुंतलेली आहेत. कोणत्या आडनावाचे लोक राहतात म्हणजे? इथं आता बेसे, नागरगोजे, देवकर, दैफळे, पिसाळ, साळवे, भालेराव, वाघमोडी, सरक, अशी बरेचसे आडनाव. भिसे. जास्त या गावात कोणता समाज आहे? जास्त मुसलमान आणि धनगर समाज बऱ्यापैकी. धनगर समाज. आणि हे जे समजा वंजारी मराठा समाज आहे, हा थोडा अल्पसंख्याक. बरे, गावातील मला ग्रामदैवताबद्दल माहिती द्या आणि यांची यात्रा वगैरे कधी असते? आता आमच्या ग्रामदैवताची पिराची यात्रा असते. पिराची यात्रा असते का? चैत्र वद्य पौर्णिमा झाल्यावर 7 दिवसांनी सप्तमीला. इथं सप्ताह होतो दरवर्षी आपल्या मारुती मंदिरात. बाळूमामा तिथं सप्ताह होतो दरवर्षी. दोन्ही देवस्थानच्या पुढं दरवर्षी ठरल्याप्रमाणे सप्ताह होत असतो. मोठा कार्यक्रम होतो. लोक जेवण देतात, जे ते आपल्या पद्धतीने वर्गणी देतात. परिस्थिती पाहून इथं कोणते पीक घेतले जाते? इथं बाजरी, जास्त करून बाजरी घेतली. बाजरीचे मुख्य पीक इथलं बाजरी आणि ज्वारी. बाजरी आणि ज्वारी कॉमन आहे. कांदा वगैरे? कांदे लावतात लोक, पण ह्या वर्षी पाऊसच कमी आहे. सुविधा आता या धरणात जोपर्यंत चांगल्या पद्धतीने पाणी आहे, मुळा धरणात, तोपर्यंत आम्हाला पाणी प्यायला येतं भरपूर. पण आता सध्याला ते पाणी एवढं येत नाही. लोकांची थोडी तारांबळ होती पाण्याची. पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी.
8 दिवसांनी पाणी येते. हा. वाड्या वस्त्यावर तर जातच नाही अजून. हे राजीव गांधी पतसंस्थेतले सर आहेत. सर आपले नाव सांगा. माझं नाव नारायण किसन हरे. प्रॉपर इथलेच आहे का तुम्ही? प्रॉपर गाव आमचं हेच आहे. पांढऱ्याच्या पुलापर्यंत समजा राहायला आम्ही पांढऱ्याच्या पुला. प्रॉपर हेच गाव आहे. बरं तुम्ही किती वर्षापासून हे पतसंस्थेचं काय? साधारणपणे ह्या जॉबला मला झाले 24 वर्ष. 24 वर्ष झाली. 24 वर्षापूर्वी जे गाव दिसत होतं का मला, थोड्या सुविधांचा अभाव होता. आता थोड्याशा सुविधा झाल्यात बा आता. जसं नळ पाणी पुरवठा योजना किंवा समजा हे ब्लॉक पिंग ब्लॉक रस्ते सिमेंट काँक्रीटचे रस्ते असं थोडस वाढलं. आता ह्या गावामध्ये काही वस्ती वगैरे आहेत का? एवढंच गावी असं? नाही वाड्या वस्त्या आहेत ना. वाड्या वस्त्यावर राहणार लोक. आता आम्ही वस्त्यावरलेच थोडक्यात. वस्तीवरले ते. आम्ही वाड्या वस्त्यावरलेच आहेत. पण गावात सकाळ लोक जेवढे समजा कामाधंद्यानिमित्त ऑफिस इथं काय होतंय, इथं शक्यतो सोसायटी आहेत. 3-4 सोसायटीचं ऑफिस आहे. पांगरमल उदरमल किंवा मधली चिंचोली खाल्लीवाडी आणि खोसफळी या सगळ्या सोसायटीचं ऑफिस इथं आहे. एडीसीसी बँक इथं आहे आणि आमची संस्था इथं आहे. शिवाय इथं सेतू कार्यालय जे आहेत काय खाजगी पद्धतीने समजा यांचं काय असेल त्या प्रकारे पण ते इथंच समजा सगळं करावं लागतं. 4-5 जे खेडेगावचे लोक आहेत का यांचे कायम इथं येणं जाणं या कामानिमित्त राहतंय. म्हणजे गावचा हा मेन पॉइंटच म्हणायचा. गावाचा मेन पॉइंटच हा. बरोबर. तशी याची शिव गेली पांढऱ्याच्या पुलापर्यंत. पांढऱ्याच्या पुलाच्या पलीकडली आहे ना ग्रामपंचायत वांजुळी लागते. वांजुळी. आणि पांढऱ्याचा पूल ग्रामपंचायत नाही. त्याच्यामुळे पांढऱ्याच्या पुलावर आहे अभाव सुविधांचा राहण्याच्या दृष्टीने. परंतु गावात राहण्याचा म्हणजे चांगल्या व्यवस्था आहे सध्या तरी. तिथून पुढे होतील अशी अपेक्षा आहे. आता वस्त्या कोणत्या तिथं? वस्त्या म्हणजे असे समजा आता याच्या काय आडनावापर्यंत वस्ते. आडनावानुसार सांगतो तुम्हाला मी. आता इथं वस्ती आहे समजा नाही का, बिशे वस्ती किंवा देवकर वस्ती, पिसाळ वस्ती, हरेर वस्ती, बोर्डे आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दहीफळे वस्ती. इकडं समजा काही देवकर इकडे खाली पण राहायला आहेत समजा नाही का. आणि मारवाडी पारधी जवळजवळ ह्या गावचा इतिहास जर पाहायला गेलं तर जवळजवळ 12-13 समाज आहेत या ठिकाणी. तुम्ही दर्गाची वगैरे पूजा करतायत, यात्रा करतायत, त्याची काही अशी मान्यता वगैरे असेल ना? असं काही दिवसाची पहिल्या दिवशी काय होतं, दुसऱ्या दिवशी काय होतं आणि तिसऱ्या दिवशी काय होतं या जत्रेमध्ये? पहिल्या दिवशी समजा संदल म्हणजे त्याला आपण पाणी म्हणतो, कावडी मिरवणूक होती. देवाला पाणी पडत. दुसऱ्या दिवशी मग देवाला नैवेद्य वगैरे समजा सगळे गावातले पाहुणे रावळे जमा होते. पाहुणे रावळे आल्यानंतर बोलले त्यांना आमंत्रण दिलेलं असतं. मग निमंत्रण दिल्यानंतर ते येतात. मग ते यात्रा साजरी करतात. आणि तिसऱ्या वर्षी मग काय तिसऱ्या दिवशी मग हंगामा कुस्त्यांचा फड वगैरे. संध्याकाळी मग तिसऱ्या दिवशी सांगता यात्रा तिथंच भरते ना? यात्रा इथंच भरती. आपण बसलो तिथंच यात्रा भरती. इथंच भरते का? एकाच ठिकाणी मारुती मंदिर, श्रीराम मंदिर, महादेवाचे मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर देखील या गावात आहे. खोसपुरी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. पाहू शकता तुम्ही. काय नाही, शाळा बघून आपले जुने दिवस आठवत असेल. त्यांनी किती शाळेमध्ये एन्जॉय केलं. आता ते काही जण बाहेर असतील, काही जण पुन्हा मुंबई असे काही ठिकाणी असतील. खूप मिस करीत असतील काही जण ही शाळा. खास त्यांच्यासाठी एक क्लिप. सध्या आपण खोसपुरी या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि त्या शाळेतील हे मॅडम आहेत. सर्वप्रथम आपले नाव सांगा मॅडम. मी मुख्याध्यापिका सौ सुरेखा दिलीप मुरकुटे. शाळेमध्ये मी 24/11/2023 रोजी पदवीधर म्हणून या ठिकाणी प्रमोशन घेतलेलं होतं आणि त्यावेळेस भाषा विषयाचे या ठिकाणी पदवीधर म्हणून
प्रमोशन घेतले. त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये भरपूर सुविधा होत्या, पण त्यानंतर त्यावेळेस जगताप सर या ठिकाणी मुख्याध्यापक होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये मी भरपूर काही या ठिकाणी शिकले. त्याच्यानंतर मी 2 वर्ष पदवीधर म्हणून या ठिकाणी काम केलं आणि त्यानंतर आता TETमधून मी 7 मे 2026 रोजी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी प्रमोशन घेतलेलं आहे. ग्रामपंचायतमार्फत या ठिकाणी CCTV असेल. आता मागील वर्षी 10,000 लिटरची मुलांच्या पाण्यासाठी या ठिकाणी 10,000 लिटरची टाकी या ठिकाणी दिलेली आहे. लोकसभा भागातून या ठिकाणी सर्व वर्गांना LED दिलेले आहेत. तसेच सर्व वर्गांना फॅन या ठिकाणी मिळालेले आहेत. इंटरॅक्टिव्ह बोर्ड ग्रामपंचायतने मागील वर्षी आमच्या शाळेला दिलेला आहे. शिवाय एक प्रिंटर पण दिलेला आहे. लोकसभा भागातून आम्ही या ठिकाणी अजून एक प्रिंटर घेतलेले आहे. शाळेला असे 2 प्रिंटर आहेत. त्या ठिकाणी दिल्लीवरून एक निपुण भारत म्हणून टीम आली होती शाळेचे सर्वेक्षण करण्यासाठी. तर तेव्हा त्यांनी आमच्या इथील वर्गातील मुलांच्या आईची मुलाखत घेतलेली होती. व्हिडिओ काढले. मुलांना तुम्ही कसं हँडल करता, शाळेतून अभ्यास दिला जातो का, असे बरेचसे प्रश्न विचारून त्यांनी पालकांना माहिती विचारली शाळेविषयी. अतिशय चांगलं या ठिकाणी पालकांनी शाळेविषयी कौतुक केलेलं होतं. तसेच या मागील वर्षी इयत्ता 3रीचे लक्षवेध परीक्षेमध्ये मुलं आमचे राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर चमकलेले आहेत. बालांतर्गत शाळेला जे रंगरंगोटी केलेली आहे ती सुद्धा या लोकसहभागातून आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आता मागील वर्षी लोकसहभागातून आम्हाला जवळजवळ 40,000 रुपये मिळाले होते. त्यामधून आम्ही शाळेला सध्या आता वरवंडी नव्हती तर वर्ग गळत होते, त्यामुळे त्या ठिकाणी राळा गोट्या आणि वरवंडीचं काम या ठिकाणी आता सध्या चालू आहे. मॅडम, ह्या शाळेचा पट किती आहे आणि ही शाळा कितीपर्यंत आहे ते सांगा. आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी या शाळेचा पट मी आहे 2023मध्ये तेव्हा 153 होता आणि त्याच्यानंतर 2024-25मध्ये तो 178 झाला आणि आता 26-27मध्ये तो 185 आहे. हे खोसपुरी गाव हे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अगदी गुण्यागोविंदाने राहतात आणि तेच मुलांना शिक्षण मिळावे यासाठी आम्ही शाळेतून सुद्धा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही या शाळेतून एक क्षेत्रभेट म्हणा किंवा त्या गावाला भेट अशी एक त्या मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एक फेरी काढली. त्या फेरीमध्ये आम्ही मशिदीमध्ये गेलो, मंदिरामध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो. तिथं मंदिर कसं असतं, मशीद कशी असते आणि चर्च कसं असतं हे मुलांना दाखवलं. ताहराबाद या ठिकाणी ट्रस्टकडून जवळजवळ 20,000ची पुस्तकं या ठिकाणी आमच्या शाळेला मिळाली. मी वेळापत्रक केलेलं आहे. घंटा दिली. सोमवार, बुधवार आणि शनिवार मुलं या ठिकाणी या पुस्तकांचं वाचन करतात. शिवाय ते पुस्तक वाचून त्याचा सारांशसुद्धा एका वहीमध्ये ते लिहितात. पीर बाबा, खोसपुरीवाले बाबा. हे खोसपुरीवाले बाबा है ना, यांच्या माहितीनुसार हे खोसपुरीवाले बाबा खोसपुरी गावचे श्रद्धास्थान आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथं येतात दर्शनासाठी. लांबून लांबून लोक येतात. नॉनव्हेज. ओके. 3 देव कोणते कोणते देव आहे ते असं का? मी आहे इथं पांढरीच्या पुलावरती. ही बाजू ती दिसत आहे
ही खोसपुरीची हद्दीत मोडते ही बाजू, म्हणजे नगर चालू. आणि ही जी बाजू आहे रमा सुपर मार्केट वगैरे दिसतंय ना, वगैरे ही बाजू नेवसा तालुक्यात मोडते, गुंजाळी गावात. तुमच्या या नाण्या भावाला सपोर्ट करायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत. सो टेक केअर.